नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर तुम्हाला माहित आहे की आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती मी आज एक असा नवीन व्हिडिओ काढलेला आहे की आपल्या चॅनलवरती कंटिन्यू डिजिटल रिलेटेड व्हिडिओ चालतात, बरोबर? हे तुम्हाला माहित आहे आणि मलाही माहित आहे, पण आज आपण असा एक नवीन अनोखा उपक्रम माझ्या बाबतीत घडलेला आहे। हे मलाही माहित नव्हतं की असं काय होईल म्हणून, पण ते असं झालेलं आहे। तर काय झालं बघूया आपण। तर पहा, आज रक्षाबंधन निमित्त असंच राखी बांधण्याचा कार्यक्रम चालू होता आणि सहज आता सगळंच ऑनलाईन राहिलंय, सगळंच ऑनलाईन झाले। जो आपला बिझनेस ऑनलाईन आहे, आपण खाण्यापिण्याच्या वस्तू ऑनलाईन मिळतात, कपडे ऑनलाईन मिळतात, सगळं ए टू झेड ऑनलाईन। तर मग आपले सण आणि भाऊ बहीण कसे काय मागे राहतील ते सांगा। मग चक्क आज मला भावानी ओवाळणी पेटीएम द्वारे झाली ऑनलाईन। बघा किती फास्ट जग पुढे चाललेलं आहे या इंटरनेटच्या दुनियेत। आता तुम्हीच विचार करा की सपोज आपण काय करत होतो याच्या अगोदर की हे घ्या ओवाळणीच्या ताटामध्ये आपण काहीतरी असेल जे काय आपली म्हणजे ओवाळणी असेल 50, 100, 1000, 500 तर तेवढी मिळत होती। पण आज थोडंसं वेगळंच झालेलं आहे। तर मलाही थोडंसं विशेष वाटलं, मीही विचार केला की अरे यार, आपण पण सगळंच ऑनलाईन म्हटल्यावरती हा सण पण कसं काय मागे राहील ना। मग सण सुद्धा पुढे आलेला आहे आणि मला खरोखर ओवाळणी मला ऑनलाईन मिळालेली आहे आणि भावाने ऑनलाईन पेमेंट मला ट्रान्सफर केलेलं आहे। पण विशेष म्हणजे बघा जग कुठे चाललेलं आहे आणि मग आपणच मागे का राहायचं? आपणही जगासोबत सुधारलं पाहिजे की नाही? आपल्यालाही कुठेतरी पुढे जाऊन काहीतरी करायचंय, काहीतरी आपल्याला स्वतःला घडवायचंय, स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करायचे आणि आपली लाईफ घडवायची। मग ते काही का असना, आपल्याला काहीही कितीही कष्ट करायला लागले, कितीही मेहनत करायला लागली तरी तिथे कुठेही आपण थांबायचं नाही आणि आपण त्या मेहनतीपेक्षा पुढे जाऊन काय करता येईल आणि पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला जे आपला बिझनेस असो किंवा अजून आपल्याला काही काम करायचं असेल ते कसं आपण सेटअप करायचं, तर या सगळ्या गोष्टी आपण ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत असू। मग ते इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, यूट्यूब असो किंवा अजूनही काही प्लॅटफॉर्म असू द्या। तुम्ही जे काही पेपरला न्यूज देत असाल ते तर आता सपोज जुनच झालेलं आहे, पण आता जर असं पटकन व्हायरल व्हायचं असेल, फटाफट सगळ्यांच्या मोबाईलवरती जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे आपला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब मार्केटिंग। ठीक आहे, तर याच्या माध्यमातून जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पटकन पोहोचता येईल तेवढ्या पटकन आपण पोहोचत असतो आणि जेवढा आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असतो तेवढा आपण ग्रो करत असतो। मग बघा किती माणसाला असं काहीतरी वेगळं वाटत असतं, असं काहीतरी माणसाला घडायचं असतं आणि असं काहीतरी घडतं। आपण हे कधीच मी डिजिटल क्रिएटर आहे, पण मी कधीच असा विचार केला नव्हता की असं काहीतरी माझ्या बाबतीत घडेल। तर आता असं वाटायला लागलं की नक्कीच आपण कुठेतरी याच्यामध्ये सक्सेस होऊ, आपण पुढे जाऊ आणि मी जाणार, मी करणार, कारण माझी तेवढी जिद्द आहे आणि मी तेवढी जिद्दीही आहे। कारण मला जर एखादी गोष्ट करायची म्हटली ना तर ती मी करणारच। मग काही पण कितीही मला स्ट्रगल करायला लागू दे, कितीही मेहनत करायला लागू दे, त्याच्यासाठी माझी कधीच माघार नसते। मग आता तुमची माघार का बरं मला सांगा। बघा आपल्याला, तुम्ही जर घरी असाल, तुमचा काहीच बिझनेस नाही, ठीक आहे, इट्स ओके, नो इश्यू। जर तुमचा काही बिझनेस नाहीये तर आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून स्वतःच्या बिझनेसचं डिजिटल मार्केटिंग करूया। ठीक आहे, तुम्ही म्हणाल आता आमचा बिझनेस नाही तर डिजिटल मार्केटिंग काय करायचं? असं नाहीये मित्रांनो। तुम्ही जर ऑनलाईन इंस्टाग्राम, फेसबुकला ऍडव्हर्टाईज कशी करायची, ग्राफिक कसं बनवायचं, रील्स कशी बनवायची, व्हिडिओ एडिटिंग कशी करायचे, हे जर सगळं तुम्ही शिकला तर नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याचा फायदा होणार भविष्यामध्ये। मग ते इंस्टाग्राम रील्स असू द्या किंवा मग डिजिटल मार्केटिंग असू द्या। सपोज आपण दुसऱ्यांचा एखाद्याचा लोगो बनवून दिला तर आपण फुकट देणार आहे का? कोणाचं ग्राफिक बनवून दिलं तर ती फुकट देणार आहे का? नाही ना। एखाद्याची रील्स बनवली ती फुकट देणार आहे का? नाही।
असे रील्स बनवली तरी 300-400 रुपये 500 रुपये तर मिनिमम नॉर्मली बनवल्यानंतर मिळते. आणि ती जर अजून चांगली हायफाय बनवली तर त्याच्यामागे पेमेंटही आपल्याला तेवढंच मिळतं. मग आपण कुठेतरी काहीतरी तडजोड केली पाहिजे. आपण असे मागे राहून गप्प बसून कुठेतरी आपण लपल्यासारखं करून असं काही होणार आहे का? नाही ना. मग त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी काहीतरी तडजोड केलीच पाहिजे. जर आपण असं तडजोड नसन करत तर मग आपल्याला त्याचा काहीही उपयोग नाही. आणि आपल्याला जीवनामध्ये अशी शर्त ठेवा की आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्हाला कुठेतरी पुढे जायचं आहे आणि आम्ही आमच्या ह्याच्यातून जो आमचा उद्देश आहे, जो आमचा स्वार्थ आहे ते आम्ही म्हणजे सादर करणार. जो स्वार्थ आहे तो आम्ही मिळवणार. मग त्याच्यासाठी तडजोड असो किंवा काही असो. तर मग मित्रांनो, आपण ऑनलाईन पद्धतीने डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे. डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही स्वतःचा बिझनेस रन करू शकता किंवा जे काही स्वतःचं ऑनलाईन कुठला बिझनेस नसेल तुमचा आणि तो तुम्हाला करायचा आहे तर तेही तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर अशाच अनेक बिझनेसच्या पद्धती आहे की त्या तुम्ही ऑनलाईन झालेल्या आहे ना. आजकाल ऑनलाईन शिवाय पर्याय नाही, कारण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन. काही घ्या, खाण्यापिण्याचं घ्या, कपडे घ्या, काहीही तुम्हाला असं वाटेल की कुठला ब्रँड तुम्हाला मागवायचा आहे, कुठल्या ब्रँडची काही तुम्हाला वस्तू मागवायची आहे तर ती तुम्हाला ऑनलाईन अगदी चुटकीमध्ये मिळते. पण तीच जर तुम्हाला घ्यायची म्हणलं तरी वेळ काढून जा. वेळ काढून गेल्याच्या नंतर तिथे जाऊन ती चॉईस करा, खरेदी करा. तसं आहे ना. आपल्या मोबाईलवरती आपण बघितल्याच्या नंतर आपल्याला सगळी लिस्ट मिळाली, त्याची जे काही रिव्ह्यू पण मिळाले, त्याच्यानंतर त्याचं जे काही प्राइस पण मिळाले, सगळंच तिथे आपल्याला मिळते. मग आपण तिकडे जाऊन वेळ वायाला घालवणं त्याच्यात काय अर्थ आहे? मग मित्रांनो, समाज खूप पुढे गेलेला आहे. आपण स्वतःला बदललं पाहिजे, स्वतःमध्ये कुठेतरी घडवलं पाहिजे. जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. स्वतःचा बिझनेस कुठेतरी प्रमोट करा, कुठेतरी घेऊन जा, कुठेतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या मनाला कुठेतरी 2 पैसे कमवण्याचा आनंद होईल. हे की नाही? तर मग मित्रांनो, चला, तुम्हाला जर आजचा माझा हा रक्षाबंधनचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हीही तुमच्या बहिणीला असंच ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करा, जेणेकरून असं वाटेल की खरोखर आपण बदललो आणि स्वतःलाही बदललं, आपण समाजालाही बदलतो आहोत. तर ह्याच पद्धतीने. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.